नमस्कार मैत्रिणींनो, Stitch@24 वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 34 साइज फोरटक्स ब्लाउजची कटिंग. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आपण इथे डायरेक्टली कपड्यावर कटिंग करणार आहोत. तर मी अस्तर घेतलेला आहे. अस्तरला 2 फोल्ड केलेलं आहे आणि बंद बाजू मी माझ्या साईडला ठेवलेली आहे. तर सर्वात आधी आपण ब्लाउजची उंची घेणार आहोत. या ब्लाउजची उंची 14 इंच आहे. तर मी शिलाई मार्जिनसाठी 1 इंच 14 इंच मध्ये ऍड करत आहे, म्हणजेच 15 इंचावर मी इथे मार्क करत आहे. तर या मार्क पासून 5.5 इंचावरती शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. शोल्डरच्या मार्क पासून खाली 6 इंचावरती आर्म होल साठी मार्किंग करायचं आहे. आता इथं छातीचं माप टाकायचं आहे. तर आपली साईज आहे 32. तर 32चा चौथा भाग म्हणजे 8 इंचावर मी इथे मार्क केलेला आहे आणि 2 इंच मी शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा मार्क करत आहे. आता कमरेचं माप काढण्यासाठी मी तुम्हाला इथे एक सोपी ट्रिक सांगणार आहे. जितकं आपण छातीचं माप घेतलं होतं 10 इंच, त्यामधून अर्धा इंच मायनस करायचं आहे, म्हणजे 9.5 इंचावर एक मार्क करायचा आणि आर्म होल आणि कमरेचे दोन्ही पॉइंट्स जॉईन करून घ्यायचे आहेत. आता बॅकच्या आर्म होलसाठी इथून 1 इंचावरती आर्म होलचा आकार द्यायचा आहे. व्यवस्थित आकार द्यायचा आहे तुम्ही. आता मागच्या गळ्यासाठी 2.5 इंचावरती इथे मी मार्क करत आहे. या ब्लाउजचा गळा मी 10 इंच ठेवणार आहे, त्यासाठी मी इथे 10.5 इंचावरती गळ्याचं माप टाकत आहे. तर गोल गळ्यासाठी मी इथे अशा पद्धतीने चौकोन आकार देत आहे. 1 इंचावरती इथं गळ्याचा गोल राऊंड शेप तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकता. अशा पद्धतीने आपलं बॅक पार्टचं ड्राफ्टिंग रेडी झालेलं आहे. आता मी इथे बॅक पार्टची कटिंग करून घेतेय. कटिंग अगदी व्यवस्थितरित्या हळूहळू करायची आहे नवीन असाल तर. मागचा गळा देखील इथे मी कट करून घेत आहे. तयार झालेला मागचा भाग हा अस्तरवरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि शोल्डर आणि आर्म होलला आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. आर्म होलच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्क करायचं आहे. आता आपण पुढच्या गळ्याची मार्किंग 6 इंचावरती करणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 6 किंवा 5 इंच गळा ठेवू शकता. आधी चौकोन आखून घेतलेला आहे, त्यानंतर गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर क्रॉस पट्टीसाठी कमरेच्या बाजूला 1 इंचावर मार्क करून सरळ रेषा आखून घ्यायची आहे. त्यानंतर कमरेच्या बाजूला 3 इंचापर्यंत क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हुक पट्टीच्या बाजूला 4 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. शोल्डर पासून मी इथे 12 इंचावरती एक पॉइंट मार्क करत आहे, जेणेकरून आपली क्रॉस पट्टी 12.5 इंचापेक्षा वरती नाही गेली पाहिजे म्हणून. आता पुढच्या भागामध्ये टक्ससाठी मी इथे 1 इंच वाढवत आहे. 32 साइज आहे म्हणून मी इथे 1 इंचच फक्त वाढवत आहे. त्यानंतर हे दोन्ही पॉइंट्स जॉईन करून घ्यायचे आहेत. तर पुढच्या भागाचं ड्राफ्टिंग सुद्धा आपलं अशा पद्धतीने कंप्लीट झालेलं आहे.
आता जे 4 टक्स आहेत ते मी ब्लाऊज शिवताना दाखवणार आहे. कशा पद्धतीने मार्क करायचे ते. आता आपण कटिंग करून घेऊया क्रॉस पट्टीसाठी. क्रॉस पट्टी मी इथे आधी कट करत आहे. आता वरचा पार्ट देखील व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. मगाशी मी इथे आर्म होलचा शेप दिलेला नव्हता फ्रंटचा, तर अर्ध्या इंचावरती आपण आतल्या बाजूला आर्म होलचा शेप देणार आहोत. आता व्यवस्थित उरलेल्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे. तर आता आपले बॅक आणि फ्रंट हे दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत. आता आपल्याला इथे बाहीची कटिंग करायची आहे. कपडा मी 4 फोल्ड करून घेतलेला आहे. आता जितकं छातीचं माप होतं 8 इंच त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं आहे आणि आडवं माप टाकायचं आहे कपड्यावरती. या ब्लाऊजची उंची 4.5 इंच आहे, तर त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करून 5.5 इंचावरती मी इथे मार्क करत आहे. या बाजूला देखील 5.5 इंचावर मार्क करायचं आहे. आर्म होलसाठी 3.5 इंचावरती मार्क करायचं आहे. आता आर्म होलच्या मार्कपासून 1.5 इंचावरती आतल्या साईडला एक मार्क करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर मुंड्याचा शेप देता येत असेल तर तुम्ही डायरेक्टली देऊ शकता किंवा मी जी पद्धत इथे सांगतेय ती फॉलो करा. 1.5 इंचावर मी इथे मार्क केलेला आहे वरच्या बाजूला आणि जो आपला मुंड्याचा 1.5 इंचाचा मार्क होता त्या दोन्ही पॉइंट्सला जॉईन करायचा आहे आणि तिरकी जी रेषा मारलेली आहे तिथून अर्धा इंचावरती वरच्या आणि आतल्या बाजूला मार्क करायचा आहे. अशा पद्धतीने आणि या पॉइंट्सवरती आता मुंड्याचा आकार द्यायचा आहे. व्यवस्थित असं दोन्ही फ्रंट आणि बॅक आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता या स्लीव्सचा दंडघेर आहे 5.5 इंच, त्यामध्ये 1.5 इंच ॲड करायचं आहे. तर मी इथे आता एक तिरकी रेषा मारून घेतलेली आहे. आता आपली स्लीव्सची कटिंग ही रेडी आहे. आता मी इथे कटिंग करत आहे. आधी आपल्याला मागचा आर्म होलचा शेप कट करायचा आहे. त्यानंतर सेंटरला एक नॉच मारायचा आहे. ही घडी उलगडल्यानंतर फ्रंट आर्म होलचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे. आता आपली बाहीची कटिंग ही रेडी झालेली आहे. उरलेलं कापड अशा पद्धतीने गुंडाळून ठेवायचं आहे. ते शिलाई करताना लागणार आहे. आता मेन फॅब्रिक वरती ब्लाऊजची कटिंग करून घेऊयात. त्यासाठी मी लेसची जी बाजू आहे त्या साईडला आपण स्लीव्सची कटिंग करणार आहोत. तर व्यवस्थितरित्या ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर अस्तरची जी बाही कटिंग केली होती ती त्यावरती ठेवायची आहे व्यवस्थित आणि 1 ते पाऊण इंचाचा गॅप ठेवून एक्स्ट्रा फॅब्रिक कट करायचं आहे. आता बाकीची कटिंग करण्यासाठी मी बंद बाजू माझ्याकडे ठेवली आहे. त्याचा जो बॅक पार्ट होता तो मी अशा पद्धतीने इथे ठेवलेला आहे. तर बाकीचे जे सर्व भाग आहेत ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करून कपड्यावरती ठेवू शकता. त्यानंतर हे सगळे भाग
व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं आहे अर्धा ते पाऊण इंच असं, जेणेकरून शिवताना प्रॉब्लेम येणार नाही. तर अशा पद्धतीने आपली 4 टक्स ब्लाउजची कटिंग कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ह्या ब्लाऊजची संपूर्ण स्टिचिंग मी पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो कीप वॉचिंग. थँक यू.